Today we are going to see the third lecture from the 10th. We have started the chapter effects of electric current. आपण इलेक्ट्रिक करंट नावाचा जो चॅप्टर सुरू केला त्याचा आपलं तिसरं लेक्चर आज या ठिकाणी चेक आउट करायचे. व्हॉट वी हॅव सीन इन द यस्टरडेज लेक्चर. तुम्ही कालच्या लेक्चरला काय पाहिलं? आपण पाहिलं जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. पहा लक्षात. When the electric current is passed through the conductor having high resistance, जेव्हा हाय रेजिस्टन्स असणाऱ्या कंडक्टर मधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास आउट करतो त्यावेळेला त्या कंडक्टर मध्ये काय तयार होते? सांगा, हीट प्रोड्यूस होते. का प्रोड्यूस होते? बिकॉज द चार्ज हॅज टू डू सम वर्क टू ओव्हरकम द रेजिस्टन्स. कारण चार्ज जेव्हा त्या कंडक्टर मधून जातो, रेजिस्टन्स असणाऱ्या कंडक्टर मधून जातो, तेव्हा त्या चार्जला त्या कंडक्टर मधून जाण्यासाठी काही एनर्जी खर्च करावी लागते टू ओव्हरकम द रेजिस्टन्स. त्या रेजिस्टरवर मात करण्यासाठी सम एनर्जी स्पेंट बाय दॅट काय सांगा चार्ज. दिस इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय द बॅटरी और सेल. ही जी इलेक्ट्रिक एनर्जी असते चार्जला लागणारी, कशाला? तर त्या रेजिस्टरवर मात करण्यासाठी लागणारी एनर्जी ही कोण पुरवतं? त्या चार्जला त्या बॅटरी किंवा सेल पुरवतो. मग दिस इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम्ड पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. त्याला आपण काय म्हणतो? सांगा पॉवर म्हणतो. इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम्ड पर युनिट काय सांगा टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. तर पॉवरचा फॉर्म्युला काल आपण पाहिला होता V * I. पोटेन्शियल डिफरन्स गुणिले काय सांगा करंट. इट इज अ फॉर्म्युला फॉर काय सांगा पॉवर. त्या पॉवरचा फॉर्म्युला पॉवर कशी लागतं? इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम्ड पर युनिट काय सांगा टाइम इट इज कॉल्ड एज पॉवर. मग आता ही फॉर्म्युला जर फिरून आपण लिहिलं ती एनर्जी इक्वल टू काय? पॉवर इंटू टाइम येणार. बरोबर. हाऊ मच एनर्जी इज कंझ्युम्ड. हाऊ मच एनर्जी इज कंझ्युम्ड कसं काढणार तुम्ही? पॉवर इंटू टाइम. मग पॉवरचा फॉर्म्युला काय? V * I. V * I इंटू काय सांगा T आलं. व्हॉट इज V? V इज नथिंग बट I इंटू R. V ची व्हॅल्यू किती असते सांगा? V म्हणजे ओम्स लॉ माहिती आहे सर्वांना. V म्हणजे काय सांगा व्होल्ट. म्हणजे ओम्स लॉ नुसार V ची व्हॅल्यू किती? IR टाकते. मग IR इंटू I इंटू काय सांगा T आलं. I² इंटू काय सांगा RT. आणि दिस एनर्जी, ही जी एनर्जी आहे ना, this energy is consumed by the काय सांगा current I when it is flow for the time t through the काय सांगा resistance किंवा कंडक्टर हेवी रेजिस्टन्स R. म्हणजे I इतका करंट जर R एवढा रेजिस्टन्स असणार रेजिस्टन्स मधून किंवा कंडक्टर मधून t एवढ्या वेळासाठी जर गेला तर त्याची एवढी एनर्जी खर्च होते. दिस एनर्जी इज गिवन बाय द बॅटरी अँड दिस एनर्जी इज कन्वर्टेड टू द काय सांगा हीट. ही जी एनर्जी आहे ही एनर्जी कशात कन्वर्ट होते सांगा? हीट मध्ये कन्वर्ट होते. ड्यू टू दॅट द कंडक्टर गेट्स हीटेड. आणि त्यामुळे कंडक्टर काय होतं सांगा? हीट होतो, गरम होतो, असं आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं. म्हणून हीट प्रोड्यूस इन द कंडक्टर इज गिवन बाय द फॉर्म्युला I² RT. दिस फॉर्म्युला इज कॉल्ड एज जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. हा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिला यालाच आपण काय म्हणतो सांगा? जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट असं म्हणत असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरला पाहिल्या. All these topics we have seen in the काय सांगा yesterday lecture. Now we are going to start the today's syllabus. आता हा जो काही जूल्स लॉ आहे ह्याच्यामध्ये थोडक्यात आपण काय शिकलो? When the काय सांगा करंट इज पास थ्रू द काय सांगा कंडक्टर हॅव्हिंग हाय रेजिस्टन्स. हाय रेजिस्टन्स असणाऱ्या कंडक्टर मधून जेव्हा करंट पास होतो किती वेळासाठी? त्यावेळेला कंडक्टर हीट होतो, कंडक्टर गेट्स हीटेड. यालाच आपण म्हणतो हीटिंग इफेक्ट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक करंट. आणि किती हीट प्रोड्यूस होते ते या फॉर्म्युल्याने आपल्याला काढता येतं. का? तर सर्वांना ठीक आहे. तर हा जूल्स लॉ आहे हीटिंग इफेक्टचा. आता हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कुठं कुठं वापरला जातो? डे टू डे लाईफ मध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, किंवा त्याचे उपाय कुठं केले जातात? वेअर द काय सांगा इट इज ऍप्लिकेबल. कुठं कुठे ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे आपल्या नेहमीच्या जीवनात, ते आपण 2-4 ऍप्लिकेशन्स या ठिकाणी चेकआउट करणार आहे. लक्षात द्या. वी आर गोइंग टू सी टुडे ऍप्लिकेशन्स ऑफ काय सांगा हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय पाहिजे आज आपल्याला? काय नाही, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ऍप्लिकेशन ऑफ काय सांगा हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याचे ऍप्लिकेशन्स पाहिजे. कुठं वापरला, याचा युज कुठे केला जातो हीटिंग इफेक्टचा? काय ठीक आहे. तर पहा, पहिलाच युज आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो सांगा बल्ब. पहिला युज काय सांगा बल्ब. आता आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या घरामध्ये बल्ब असतो. टंगस्टनचा बल्ब जर असेल, तुम्ही साधा बल्ब जर पाहिला असेल, साधा म्हणतोय मी, तर सर्वांना ठीक आहे. तर साधा बल्ब जो असतो ट्रान्सपरंट बल्ब असतो पहा काचेचा. त्या काचेच्या बल्ब मध्ये टंगस्टनचं एक फिलामेंट असतं. तुम्ही सर्वांनी अशा प्रकारचा बल्ब पाहिला असेल, पहा लक्षात द्या. ठीक आहे. अशा प्रकारचा जो बल्ब असतो याच्यामध्ये असे दोन्ही असतात, त्यांचे असं टंगस्टनचं फिलामेंट असतं. पहा लक्षात घ्या. याचं लक्षात ठीक आहे. तर दिस इज द टंगस्टन फिलामेंट. वाय टंगस्टन इज यूज्ड देअर? टंगस्टन का वापरलं जातं त्या ठिकाणी? तर टंगस्टन वापरण्याचं कारण असं की टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट जो आहे ना तो नियर अबाउट किती आहे सांगा? 3400 डिग्री सेल्सिअस. पहा लक्षात घ्या. किती आहे? खूप मोठा आहे. 3400 डिग्री सेल्सिअस इतका मोठा त्याचा काय सांगा मेल्टिंग पॉइंट आहे. त्यामुळे ज्या वेळेला आणि त्याचा जो काही रेजिस्टन्स आहे तो खूप हाय आहे. म्हणजे ज्यावेळेला इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून आपण वायरच्या मागून इलेक्ट्रिक करंट जातो त्यावेळेला ते इलेक्ट्रिक करंट गेल्यामुळे हाय रेजिस्टन्स असल्यामुळे, रेजिस्टन्स कसं एकदम हाय रेजिस्टन्स असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं सांगा खूप हीट तयार होते. कारण का? प्रोड्यूस होणारी हीट कशावर डिपेंड आहे सांगा? करंटवर आहे, रेजिस्टन्सवर आहे आणि काय सांगा टाइमवर आहे. तर मी आताच तुम्हाला सांगितलं वेन द करंट इज पास थ्रू द काय सांगा कंडक्टर हॅव्हिंग व्हेरी हाय रेजिस्टन्स देन हीट इज प्रोड्यूस. जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढी हीट जास्त प्रोड्यूस होणार आहे. या ठिकाणी काय होतं सांगा हीट प्रोड्यूस होते कारण टंगस्टन हॅज व्हेरी हाय रेजिस्टन्स. कळतं सर्वांना? टंगस्टनचा रेजिस्टन्स कसा असतो म्हणून टंगस्टन वापरलेले आहे.
खूप जास्त रेजिस्टन्स असतो आणि त्यावेळेला जास्त टंगस्टन मधून जर करंट गेला तर काय होतं, इट गेट्स हिटेड. ते टंगस्टनचं फिलामेंट जे आहे ना ते हिट होतं, गरम होतं एकदम आणि लाल बुंद होतं. कसं सरांना इट बिकम्स काय सांगा रेड होतो एकदम आणि इट ट्रायज टू एमिट द काय सांगा लाईट आणि लाईट एमिट करायला सुरुवात होते. म्हणजे जर ते हिट झालं तर लाईट एमिट होणार, तर आपल्याला प्रकाश मिळणार आहे. मग ते हिट होणं गरजेचं आहे. हिट होण्यासाठी काय पाहिजे सांगा, त्याचा रेजिस्टन्स जास्त पाहिजे. रेजिस्टन्स जास्त असलेला कंडक्टर मध्ये जास्त हिट प्रोड्यूस होते. मग टंगस्टन इज काय सांगा व्हेरी हाय रेजिस्टन्स. टंगस्टनचं रेजिस्टन्स कसं आहे सांगा खूप हाय आहे आणि त्याच्यामधून जेव्हा करंट जातो त्यावेळेला काय होतं सांगा जास्त हिट त्या ठिकाणी तयार होते. इट गेट्स काय सांगा हिटेड, इट बिकम्स रेड अँड काय सांगा एमिट्स द लाईट. समटाइम्स इट एमिट द लाईट ड्यू टू द रेडिएशन ऑल्सो. थोडीफार लाईट आणि रेडिएशन पण कडे जाते. तर लाईटच्या स्वरूपात काय हिट एनर्जी त्या ठिकाणी तुम्हाला दिसते, लाईट तयार झालेली दिसते. कळतं सर्वांना. आणि टंगस्टन वापरण्याचे दोन कारण आहेत. एक तर त्याचा रेजिस्टन्स हाय म्हणजे गरम जास्त होणार आहे, गरम झालं तर रेड होईल तरच लाईट एमिट होणार आहे, म्हणून त्याचा रेजिस्टन्स हाय हे एक महत्वाचं कारण. आणि दुसरं महत्वाचं कारण काय सांगा, त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे सांगा 3400 डिग्री सेल्सिअस. किती मेल्टिंग पॉईंट 3400 डिग्री सेल्सिअस. आता एवढा मोठा मेल्टिंग पॉईंट असल्यामुळे झालं काय की ते किती जरी गरम झालं ते लवकर तुटत नाही, ते लवकर वितळत नाही. त्यामुळे हा बल्ब जो आहे तो जास्त काळ नाही तर एवढ्या मोठ्या टेम्परेचरला कुठलंही काही टेम्परेचर एवढ्या मोठ्या टेम्परेचरला काय सांगा त्याचा मेल्टिंग पॉईंट जर कमी असतं तर ते वितळून तुटलं असतं. ते आपले जे बल्ब ते सारखे गेले असते का सर्वांना सारखे उडाले असते बल्ब. परंतु असं होत नाही बिकॉज इट्स मेल्टिंग पॉईंट इज व्हेरी हाय अँड दॅट्स वाय इट डू नॉट मेल्ट इझिली. इट्स रेजिस्टन्स इज हाय दॅट्स वाय इट गेट हिटेड इझिली. रेजिस्टन्स हाय असल्यामुळे ते लवकर हिट होतं, परंतु मेल्टिंग पॉईंट खूप मोठा असल्यामुळे ते लवकर वितळत नाही. इट डू नॉट मेल्ट इझिली आणि त्यामुळे टंगस्टनची वायर त्या ठिकाणी वापरलेली असते. In this way, in the bulb, the heating effect of electric current is used. कळतं सर्वांना. आपण पाहतो त्याचे ऍप्लिकेशन्स. बल्ब मध्ये कसा हिटिंग इफेक्ट वापरला, कसं हिट केलं, हिट केल्याने कशी लाईट तयार होते आपण 2 मिनिटात पाहिलं. आता आपल्याला दुसरा टॉपिक चेक आउट करायचं बघा. लक्ष द्या. मी दुसरा टॉपिक घेतोय आयर्न और इलेक्ट्रिक हीटर और इलेक्ट्रिक कुकर. पहा आयर्न घ्या, इलेक्ट्रिक हीटर घ्या, इलेक्ट्रिक कुकर घ्या. इलेक्ट्रिकची शेगडी असते काय लोकांच्या घरात पहा लक्षात, हीटर असतो काय लोकांच्या घरात. तर हे जे काय आहे पहा ह्याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे पहा लक्षात घ्या. इलेक्ट्रिक आयर्न असेल किंवा कशा प्रकारची जी आयर्न असते का नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याच्यातून दोन टोकांना आपण काय करतो, इकडने करंट एंट्री करतो आणि इकडे करंट काय करतो बाहेर पडतो. पहा लक्षात घ्या. याला आपण बाहेर जोडून पिनला जोडतो. राईट, ठीक आहे. आता पहा दिस करंट गोज लाईक दिस वन इन दिस वे. पहा हिअर इज द कॉईल, याला कॉईल म्हणतात. पहा लक्षात. ही काय सांगा कॉईल आहे अशा प्रकारचे. राईट, ठीक आहे. हिअर इज काय सांगा कॉईल, कॉईल ऑफ आयर्न. कळतं सर्वांना. दिस करंट गो थ्रू कॉईल बट दिस कॉईल इज मेड ऑफ निक्रोम. ही जी कॉईल आहे ना ही कशाची बनलेली आहे सांगा, निक्रोम नावाच्या मटेरियलची बनलेली आहे. निक्रोम इज ऑल्सो द काय सांगा मटेरियल हॅव्हिंग व्हेरी हाय रेजिस्टन्स. निक्रोमचा रेजिस्टन्स सुद्धा कसा असतो सांगा खूप हाय असतो. मग आता आपला प्रिन्सिपल काय, व्हेन द करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर हॅव्हिंग व्हेरी हाय रेजिस्टन्स. जेव्हा एखादा करंट हा हाय रेजिस्टन्स असणाऱ्या कंडक्टर मधून जातो त्यावेळेला तो कंडक्टर काय होतो सांगा हिट होतो. कंडक्टर जर रेजिस्टन्स जास्त असेल तर कंडक्टर मध्ये हिट निर्माण, कारण का हीट प्रोड्यूस डिपेंड्स अपॉन द टाइम, डिपेंड्स अपॉन द करंट, डिपेंड्स अपॉन द काय सांगा रेजिस्टन्स ऑल्सो. आणि मग जेवढा जास्त रेजिस्टन्स असेल ना तेवढा का जास्त हिट तयार होते. म्हणून जास्त रेजिस्टन्स असणारा कंडक्टर वापरलेला आहे कोणता, निक्रोम. निक्रोम हॅज व्हेरी हाय रेजिस्टन्स. कळतं सोडा. निक्रोमचा सुद्धा रेजिस्टन्स खूप हाय असतो. जसं टंगस्टनचा आहे ना तसं निक्रोमचा सुद्धा रेजिस्टन्स खूप हाय असतो आणि त्यामुळे निक्रोमचे वायर निक्रोमचा कंडक्टर त्या ठिकाणी कॉईल म्हणून वापरलेला आहे. व्हेन द करंट पासेस थ्रू सच कंडक्टर हॅव्हिंग व्हेरी हाय रेजिस्टन्स लाईक निक्रोम सारख्या खूप हाय रेजिस्टन्स असणाऱ्या कंडक्टर मधून जेव्हा असा करंट जाईल त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात हीट प्रोड्यूस होणार आहे. काय होणार सांगा, खूप हीट मोठ्या प्रमाणात हीट त्या ठिकाणी प्रोड्यूस होते आणि ड्यू टू दॅट काय सांगा हीट. राईट, ठीक आहे. आयर्न गेट्स हिटेड. आयर्नच्या आतमध्ये जी कॉईल हिट होते काय कॉईल हिट झाली की मग त्याचे जे काय दोन सरफेस असतात ते गेट्स काय सांगा हिटेड. सेम प्रिन्सिपल यूज इन द काय सांगा इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक स्टोव्ह. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक स्टोव्ह असतो त्याच्यामध्ये सुद्धा असे कॉईल बसवलेले असते. तुम्ही पाहिले असे इलेक्ट्रिक स्टोव्ह मध्ये असे कॉईल असेल, असं स्टोव्ह असेल आपला त्याच्या खाली तर ते कॉईल ही जी काही कॉईल आहे इट गेट्स हिटेड. इट हॅज ऑल्सो हाय रेजिस्टन्स. हाय रेजिस्टन्स कॉईल असते ती सुद्धा काय होते सांगा हिट होते. त्याला आपण करंट पुरवला एका टोकावरून करंट जातो एका टोकावरून करंट बाहेर जातो. तर ही करंट पाठवलाय त्याचा रेजिस्टन्स खूप हाय असतो. ही हिट होते आणि हिट झाली तर त्याच्यावर आपण कुठल्या प्रकारचं अन्न शिजवू शकतो. हीटर मध्ये सुद्धा तेच केलं असतं. हीटर मध्ये सुद्धा अशा प्रकारची कॉईल वापरलेली असते आणि वेन द काय सांगा करंट इज पास थ्रू सच कॉईल हॅव्हिंग द हाय रेजिस्टन्स. आणि जेव्हा असा हाय रेजिस्टन्स असणाऱ्या कॉईल मधून करंट जातो तेव्हा ती कॉईल तापते आणि आपलं पाणी सुद्धा काय होतं सांगा तापू शकतं. तर सर्वांना इन दिस वे हीटर प्रिन्सिपल काय, टू हीट द वॉटर. बरोबर, पाणी गरम करण्यासाठी वापरतो ना. मग त्या हीटर मध्ये हीट का तयार होते, बिकॉज इन हीटर द कॉईल हॅव्हिंग हाय रेजिस्टन्स, मेटल कॉईल हॅव्हिंग काय सांगा हाय रेजिस्टन्स वाला मेटलची कॉईल वापरलेली असते. आणि वेन द करंट पासेस थ्रू काय सांगा सच मेटल कॉईल हॅव्हिंग हाय रेजिस्टन्स द
कंडक्टर गेट्स हिटेड, ती कॉईल काय होते सांगा हिट होते आणि त्या हिटिंगचा उपयोग होऊन म्हणजे जूल्स लॉ ऑफ हिटिंग इफेक्ट आपण त्या ठिकाणी वापरतो आणि इन दिस वे वी यूज द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द काय सांगा आयर्न वर हिटेड एअर. सो कळते सर्वांना. थर्ड ऍप्लिकेशन वी आर गोइंग टू सी नाउ, फ्यूज वायर इन हाऊसेस ड्यूरिंग द शॉर्ट सर्किट. पहा तिसरे ऍप्लिकेशन मी तुम्हाला आता सांगणार आहे, फ्यूज वायर ड्यूरिंग द हाऊसेस. बरोबर ठीक आहे. आणि कधी फ्यूज वायर इन हाऊसेस ड्यूरिंग द शॉर्ट सर्किट, हे दोन तुमच्या लक्षात आले असतील. सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स मनामध्ये फीड करून टाका, when the current is passing through the conductor having very high resistance. सगळ्यात महत्त्वाची अट जर कोणती असेल, हीट तयार व्हायची असेल तर ती अट म्हणजे काय सांगा, कंडक्टरचा रेजिस्टन्स खूप हाय पाहिजे. मग कंडक्टर अशा मटेरियलचा वापरला पाहिजे, त्या मटेरियलचा रेजिस्टन्स कसा पाहिजे सांगा, खूप हाय पाहिजे. मग हाय रेजिस्टन्स असणाऱ्या मटेरियलच्या कंडक्टर मधून जर काय केला, करंट गेला तर त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस होते. जर काय रेजिस्टन्स कमी असणार, रेजिस्टन्स कमी असेल आणि त्यातून जर तुम्ही काय केलं सांगा, करंट पाठवला, हीट तयार होणार नाही. ज्या मटेरियलचा रेजिस्टन्स खूप हाय असतो, खूप जास्त असतो, त्या मटेरियल मधून करंट गेला की काय होतं सांगा, जास्त हीट तयार होते. लक्षात ठेवा. मग त्यामुळेच काय केलं, बल्ब मध्ये काय केलं, हाय रेजिस्टन्स वाला टंगस्टन नावाचं मटेरियल वापरले. त्यानंतर आयर्न मध्ये काय केलं, हाय रेजिस्टन्स वाला निक्रोम नावाचं मटेरियल वापरलेलं असतं. कळतंय सर्वांना. ठीक आहे. चला आता आपण जाऊयात आपल्या पुढच्या टॉपिक कडे. पहा लक्षात द्या. नेक्स्ट दॅट इज काय सांगा, फ्यूज वायर. आता फ्यूज वायर जे आहे पहा लक्षात द्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द फ्यूज वायर. आपल्या घरात जे कनेक्शन येतं पहा, इलेक्ट्रिसिटी कडून आपण कनेक्शन घेतो आहे की नाही, इलेक्ट्रिसिटी बोर्ड आपण आपल्या घरात लाईटचं कनेक्शन घेतो. कनेक्शन घेतल्यानंतर काय होतं पहा लक्षात घ्या, की ते कनेक्शन जे पहा याला आपण लाईव्ह वायर म्हणूया. काय म्हणून सांगा, लाईव्ह वायर. राईट. ठीक आहे. लाईव्ह वायर आणि लाईव्ह वायर शक्यतो रेड कलरची असते, रेड किंवा ब्राऊन कलरची लाईव्ह वायर असते. इथे लक्षात. ठीक आहे. आणि ती दुसरी वायर असते ती न्यूट्रल, ही न्यूट्रल वायर आहे. पहा दोन वायर येतात आपल्या घरामध्ये, ही असते काय सांगा न्यूट्रल वायर आणि ही कोणती आहे सांगा लाईव्ह वायर. ती जातं काय सांगा, टू वायर्स कमिंग इन आवर हाऊस फॉर द लाईट कनेक्शन. तर त्या सर्वांना आता ही लाईव्ह वायर आले ना, या ठिकाणी काय असतं का, फ्यूज बसवलेला असतो. पहा लक्षात. फ्यूज म्हणजे काय, ही पाहिजे इथं वायर आली इथं आलेली असते, ती पुढे गेलेली असते, ती अशी सरळ गेलेली असते. आणि ही आपल्या घरामध्ये मग घरामध्ये जो बोर्ड असतो पहा लक्षात, वेगवेगळ्या प्रकारचे जे बोर्ड असतात त्याला बटन वगैरे असतात. राईट. ठीक आहे. त्या बोर्ड मध्ये जाते त्या ठिकाणी आणि त्या बटनामधून काय ते सांगा, काही लाईट जी आहे ती दिवा लावायला जाते. समजा सम लाईट गोज फॉर काय सांगा, काही लाईट दिवायला जाते, काही लाईट आपण असं बोलतो की काही लाईट जी आहे ती फॅनला जाऊ शकते, फॅन फिरतोय काही लाईट वर नका ते सर्वांना. ठीक आहे. आणि काही लाईट जी आहे ती समजा इस्त्रीला जाते आपली, असं गृहीत धरा. वेगवेगळे गॅजेट्स आपण त्याच्यावर लावू शकतो. समजा आयर्न असेल, फॅन असेल, त्यानंतर काय सांगा बल्ब असेल, वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स आपण त्याच्यावर चालवतो. पावर का कशा पद्धतीने सर्व मी सांगतो तुम्हाला. तर ही जे आहे ना, हा फ्यूज लावलेला आहे पालकचा. दिस फ्यूज, हा जो फ्यूज आहे त्या फ्यूज मध्ये ही जी मधली वायर आहे, ही इथली मधला जो पार्ट आहे ना, फ्यूजची वायर इट इज व्हेरी 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 थिन, एकदम पातळ अशा प्रकारची वायर असते, हॅव्हिंग व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट. तर तसं इथे एक वायर असते पहा लक्षात द्या. ही जी वायर आहे ना, या वायरला आपण म्हणणार काय सांगा, फ्यूज वायर. फ्यूज वायर व्हेरी थिन अँड हॅव्हिंग स्मॉल मेल्टिंग पॉइंट. आता तिचं मेल्टिंग पॉइंट कमी आहे म्हणजे ती लवकर वितळणार आहे. लक्षात ठेवा, ती लवकर काय होणार सांगा, वितळणार आहे. आता समजा पहा लक्षात घ्या, दुर्दैवानं पहा लाईट चालू आहे, स्पीडून आपल्याकडे लाईट आली. दुर्दैवानं आपल्या घरात वेगवेगळ्या अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण त्याच्यावर लावले. आपण बल्ब लावतो, आपण फॅन लावतो, आपण इस्त्री लावतो, आपण फ्रीज लावतो, आपण काय करतो आणखी मिक्सर लावू शकतो, आपण हीटर लावतो, अनेक गोष्टी आपण त्याच्यावर रन करत असतो. त्या बटनातून आपण ते बटन चालू बंद करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन असं केलेले असतात. आता समजा पहा मी काय तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. चुकून पहा लक्ष द्या का मला काय सांगायचं तुम्हाला. लाईव्ह वायर मी तुम्हाला थोडंसं कलरफुल करतो या ठिकाणी. एक मिनिट हा. पहा न्यूट्रल वायर मी ब्लॅक कलर दाखवलेली आहे, लाईव्ह वायर मी रेड कलर दाखवली. ही लाईव्ह आणि ही न्यूट्रल. ठीक आहे. ही लाईव्ह आणि ही काय सांगा न्यूट्रल, लाईव्ह आणि काय सांगा न्यूट्रल. पहा तर अशा पद्धतीने पहा लक्षात घ्या, करंट गोज. आता हा करंट जो त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये गेला इकडनं जातो, या ठिकाणी काय होतं सांगा, टंगस्टनच्या फिलामेंट मध्ये जातो, इतर रेजिस्टन्स असून परत तो मागे येतो परत सर्वांना आणि न्यूट्रल थ्रो परत त्या ठिकाणी जातो. अशा पद्धतीने सर्किट काय होतं सांगा पूर्ण होतं. लाईव्ह थ्रो करंट आत जातो आणि न्यूट्रल थ्रो करंट बॅक साइड जातो. परत एक लाईव्ह थ्रो करंट आत जातो इन्स्ट्रुमेंट मध्ये, न्यूट्रल मधून तो बाहेर पडतो. हे लक्षात घे. पण समजा चुकून खूप दिवसांची जर तुमची लाईटची फिटिंग झाली असेल, खूप वायर जुन्या झाल्या असतील, वायर जे ते इलेक्ट्रिक वायर्स वापरले कंडक्टिव्ह वायर, त्या जर खूप जुन्या झाल्या असेल तर रबरचं किंवा प्लास्टिकचं इन्सुलेटर असतं ना वरती, त्यांच्या त्या आवरण जे असतं ना प्लास्टिकचं इन्सुलेशन, तर ते काय होतं कडक होतं आणि कडक होऊन काय होतं सांगा, इट बिकम्स हार्ड अँड आफ्टर काय सांगा सम टाइम आफ्टर सम इयर्स इट गेट डॅमेज, निघून जातात त्याच्यावरनं. पहा लक्ष, लाईटच्या वर त्या वायरच्या वरती जे इन्सुलेटिंग मटेरियल असतं ना ते
वर्षानुवर्षे वायर ती बरोबर बदलली नाही तुम्ही तर काय सांगा इट बिकम्स हार्ड अँड इट गेट्स काय सांगा रिमूव्ह फ्रॉम दॅट वायर. पण नेक्ड वायर त्या ठिकाणी राहते. नेक्ड वायर म्हणजे काय सर्वांना म्हणजे आवरण नसणारे. मग असे नेक्ड वायर या ठिकाणचा कनेक्शन समजा वायरच्या या ठिकाणी काय समजा आवरण जर गेलं पहा आणि काही कारणामुळं समजा आवरण गेलं किंवा उंदीर रॅट्सने बाईट केलं, उंदरांनी बाईट केली ती वायर तर सर्वांना तरी सुद्धा काय होतं सांगा ते उंदीर काय करतात ते प्लास्टिकचं आवरण खाऊन टाकतात. मग रॅट बायटिंग असेल किंवा मग काय सांगा खूप वर्षांची वायरिंग जर झाली असेल तर अशामुळे काय होतं पालक्षा यातलं वायरचं आवरण गेलं ह्याचं गेलं तर दिस वायर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. याचं दोन वायर एक म्हणजे काय तर सांगा कॉन्टॅक्ट मध्ये येतात. तर ते सर्वांना उंदरांनी खाल्ल्यामुळे म्हणा किंवा मग कडक झाल्यामुळे म्हणा खूप वर्षांची वायरिंग झाली त्याच्यामुळे म्हणा कशाही कारण असतं. Unfortunately, these two wires, live wire and neutral wire, comes in contact with each other. पहा live wire रेड कलरची, neutral wire कोणती ब्लॅक कलरची. आणि अशा वेळी हा जो करंट चाललाय ना दॅट करंट डू नॉट गो इनटू द काय बल्ब. तो करंट बल्ब मध्ये न जाता काय इथूनच असा मागे फिरतो आणि इकडे पाठीमागे यायला सुरुवात करतो. आलं लक्षात. मग अशा प्रकारे हा जो काही करंट इकडनं चाललाय तो करंट इथूनच मागे फिरल्यामुळे झालाय काय की देर इज नो रेजिस्टन्स इन द काय सगळा सर्किट. आता बल्ब मध्ये कसं येतं फिलामेंट मध्ये रेजिस्टन्स होता की नाही. आयर मध्ये कसं रेजिस्टन्स असते कॉईल असते. इथं सुद्धा काय असते ती मोटरची वाइंडिंग आहे तिच्यामध्ये रेजिस्टन्स असतो. पण या ठिकाणी काय आलं की जर असे मध्येच दोन वायर जर एकमेकांना कनेक्ट झाल्या चुकून दुर्दैवानं बरोबर ठीक आहे. इफ द लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर गेट्स कनेक्टेड टू इच अदर अनफॉर्च्युनेटली देन द काय सांगा करंट एंटर्स फ्रॉम लाईव्ह वायर टू काय सांगा न्यूट्रल वायर डायरेक्टली विदाउट रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मध्ये न जाता करंट डायरेक्ट इथून मागे फिरतो आणि एक्सेस ऑफ करंट काय सांगा क्रिएट्स देअर आणि लार्ज करंट फ्लोज थ्रू द सर्किट. कारण रेजिस्टन्सच नाही राहिला रेजिस्टन्स कडे जातच नाही करंट मधूनच मागे फिरला. लार्ज करंट फ्लोज थ्रू द काय सांगा लार्ज करंट खूप मोठा करंट काय होते या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. लार्ज करंट फ्लोज एक्सेस ऑफ करंट काय सांगा इज ड्रॉन थ्रू द सर्किट. सर्किट मध्ये एक्सेस करंट फ्लो व्हायला सुरुवात होते कारण करंटला रेजिस्टन्स मध्ये जायचंच नाही डायरेक्ट असं फिरायचंय. मग अपोजच नाही राहिला रेजिस्टन्सच जर नाही राहिला करंटला तर करंट काय होणार खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि करंट इन्क्रीज होतो. आणि करंट इन्क्रीज झाले की वायर गेट्स हिटेड. ही वायर काय होते सांगा हीट व्हायला सुरुवात होते. हे पाहिजे लाईव्ह वायर हीट होते गरम व्हायला सुरुवात होते. मग लाईट वायर गेट्स हिटेड मग पादर्स फ्यूज वायरिंग ऑल्सो गेट्स हिटेड. ही वायर हीट व्हायला आली की फ्यूज वायर सुद्धा काय होते सांगा हीट होते. बट फ्यूज वायर इज व्हेरी थिन अँड हेवी काय सांगा व्हेरी स्मॉल मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट तिचा कमी आहे आणि मग एक्सेस ऑफ करंट ड्रॉ झाला याच्यातून. अशा प्रकारे जर ते एकमेकांना टच झाल्या तर एक्सेस ऑफ करंट ड्रॉ होतो आणि ड्रॉ केल्यानंतर काय होतं लार्ज करंट प्रोड्यूस झाल्यामुळं ही जी फ्यूज वायर ती हीट होते गरम होते आणि ड्यू टू काय सांगा इट इज व्हेरी थिन अँड हॅव्हिंग व्हेरी स्मॉल मेल्टिंग पॉईंट इट गेट्स काय सांगा ब्रेक. मेल्टिंग पॉईंट तिचा कमी असल्यामुळं ती मेल्ट होते वितळते आणि ब्रेक होते. वितळते आणि काय होते सांगा ब्रेक होते आणि काय सांगा सर्किट गेट्स ब्रोकन आणि हे सर्किट ब्रोकन होतं ब्रेक होऊन जातं. त्यामुळं हा जो करंट इथून इकडे चालला होता तो करंट पुढे जात नाही आणि करंट जात नाही. आणि मग मला सांगा जो काही शॉर्ट सर्किट झालं याला म्हणतात शॉर्ट सर्किट झालं. काय झालं शॉर्ट सर्किट म्हणजे लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर देन वी कॅन से दॅट देयर इज अ शॉर्ट सर्किट टेक्स प्लेस. आपण काय म्हणतो शॉर्ट सर्किट झालं त्या केसमध्ये. अशा प्रकारे जर शॉर्ट सर्किट त्या ठिकाणी होत असेल तर एक्सेस ऑफ करंट इज ड्रॉन थ्रू द सर्किट आणि काय सांगा वायर गेट्स हिटेड फ्यूज वायर ऑल्सो गेट्स हिटेड अँड टू क्रिएट्स काय सांगा स्मॉल मेल्टिंग पॉईंट. तिचा मेल्टिंग पॉईंट कमी असल्यामुळे ती वायर काय सांगा मेल्ट होते. सर्किट गेट्स ब्रेक. सर्किट ब्रेक होऊन जातं आणि त्यामुळे फर्दर ऍक्सिडेंट कारण का अशा शॉर्ट सर्किट मध्ये जर एक्सेस ऑफ करंट झालं तर वायर हीट होते आणि त्याच्या शेजारी जर काय असेल सांगा कापड असेल किंवा एखादं कागदाच्या वगैरे बोळे असतील किंवा आणखी कुठलं असं इन्फ्लेमेबल मटेरियल जर असेल तर ते आग पकडू शकते या केसमध्ये इथं. कारण करंट इथून इथं जाताना एक्सेस ऑफ करंट होतो स्पार्किंग होतं आणि त्या ठिकाणी काय होते आग लागू शकते आणि कुठल्याही अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. पण हे ऍक्सिडेंट जर टाळायचं असेल आपल्याला तर यू शुड यूज द काय सांगा फ्यूज वायर इन सिरीज विथ द लाईव्ह वायर. लाईव्ह वायरच्या सिरीज मध्ये काय वापरला पाहिजे आपण सांगा फ्यूज वायर वापरली पाहिजे की जर असं पुढे काय चुकून दुर्दैवानं झालं तर फ्यूज वायर मागचं काय सांगा मेल्ट होईल आणि आपल्या मीटर मध्ये सगळ्यांच्या घरी फ्यूज वायर असते पहा फ्यूज टाकलेला असतो. तर काय असं पुढे जर चुकून दुर्दैवानं काय झालं आपल्या कळत न कळत तर त्या ठिकाणी फ्यूज वायर ब्रेक होते आणि फर्दर ऍक्सिडेंट विल बी काय सांगा अवॉइडेड आणि पुढचा ऍक्सिडेंट काय केला जातो अवॉइड केला जातो. जर फ्यूज नाही बसवला तर ते सर्किट असं चालू राहील आणि इथं काय स्पार्किंग होऊन गरम होऊन काय एखादी आग सुद्धा पकडू शकतं. इन्फ्लेमेबल मटेरियल जर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर ते आग पकडू शकतं लक्षात ठेवा. म्हणून अशा प्रकारचे ऍक्सिडेंट टाळण्यासाठी फ्यूज वायर त्या ठिकाणी बसवलेली असते. तर दिस वन ऑफ द काय सांगा थर्ड ऍप्लिकेशन ऑफ काय सांगा हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ते तिसरं ऍप्लिकेशन मी सांगितलं हिटिंग इफेक्ट कुठं वापरला जातो तर या ठिकाणी कमी मेल्टिंग वायर वापरा की जेणेकरून ती मेल्ट झाली पाहिजे. आणि या ठिकाणी काय केलं सांगा जास्त हाय मेल्टिंग पॉईंट वाले म्हणजे जेणेकरून ते मेल्ट नाही झाले पाहिजे पण हीट जास्त क्रिएट झाली पाहिजे. आणि इथं काय वापरलं हीट क्रिएट झाली की तो मेल्ट झाला पाहिजे. कळतं सर्वांना हीटमुळे मेल्ट होतो आणि हीटमुळे आपल्याला हीट मिळते किंवा गरम होतात. तर अशा पद्धतीने 3 ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगितले. आता मी तुम्हाला 4थे ऍप्लिकेशन सांगणार आहे ते म्हणजे काय सांगा फ्यूज वायर फॉर ट्रान्सफॉर्मर्स युजिंग द ओव्हरलोडिंग. फ्यूज वायर काय सांगा
फॉर द ट्रान्सफॉर्मर्स फॉर द ओव्हरलेडिंग. आता ओव्हरलेडिंग वर ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्यूज वायर असते पहा. ट्रान्सफॉर्मर म्हणजे रोडच्या कडेला इन युअर विलेज नियर बाय काय सांगा रोड साइडला तुम्ही काय केलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर पाहिले असतील. लाईटचे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय डीपी. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? डीपी. डीपी म्हणतो ना आपण त्याला. लाईटची डीपी असते पहा रस्त्याच्या कडेला बऱ्याच ठिकाणी आहे की नाही. पण ट्रान्सफॉर्मर म्हणतात त्याला. ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी म्हणतात बऱ्याच ग्रामीण भागात त्याला डीपी म्हणतात. ठीक आहे. ते ट्रान्सफॉर्मर जे असतात ना यू कॅन सी दॅट काय सांगा त्या ठिकाणी बऱ्याचदा ब्रेकडाऊन होतो पहा लक्षात. आणि स्पेशली काय सांगा समर सीझनला. स्पेशली कोणत्या सीझनला? समर सीझनला उन्हाळ्यामध्ये काय होतं सांगा ही डीपी जी आहे ती ब्रेकडाऊन होते. बऱ्याचदा लाईट जाते आपली. बऱ्याचदा आपल्या घरातली काय होते सांगा लाईट जाते. मग आपण वायरमॅनला फोन करतो मग तो डीपीवर जातो. डीपीवर काय करतो सांगा फ्यूज बसवतो. काय करतो सांगा फ्यूज बसवतो आणि मग परत आपल्या घरात लाईट येते. आता हे फ्यूज का जातात का उडतात हे फ्यूज आपल्या डीपीवरले? तर सेम असंच होणार आहे. काय इन समर डेज स्पेशली समर डेज मध्ये काय होतं की एक्सेस ऑफ काय सांगा लोड इज क्रिएटेड ऑन द ट्रान्सफॉर्मर. उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं फ्रीज चालू असतात घरातले, टीव्ही चालू असतात, फॅन चालू असतात, एसी चालू असतात. त्यात उन्हाळ्याच्या दिवसात मध्ये खरेदी चालू असते आणि मोठमोठ्या दुकानांची शॉप्स आर काय सांगा अँड सो रनिंग विथ अँड देअर आर युजिंग काय सांगा हेवी लाईट. बरोबर ठीक आहे. त्या ठिकाणी लाइटिंग बिटिंग करून वेगवेगळ्या दुकानांमध्ये खूप मोठे लाईटचा युज केलेला असतो त्या ठिकाणी कळतं सरांना. मॉल्स चालू असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे खूप लाईट वापरली जाते. खूप लाईट काय केली जाते सांगा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप लाईट वापरली जाते. येथे लक्षात ठीक आहे. एक्सेस ऑफ लाईट इज यूज इन द काय सांगा समर डेज. एक्सेस ऑफ लाईट इज यूज इन द समर डेज अँड ड्यू टू दिस एक्सेस ऑफ लाईट यूज इन द समर डेज द एक्सेस ऑफ करंट इज काय सांगा ड्रॉन थ्रू द वायर्स. या वायर्स मधून काय केलं सांगा खूप एक्सेस करंट वायरला जातो. वायर मधून काय होतं असा खूप एक्सेस. कारण का इकडे काही दुकानाला लाईट गेली, काही घरी लाईट गेली, काही ठिकाणी लाईट गेली, अनेक गोष्टी. त्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या घराचे अॅग्रिकल्चरल पंप्स असतात पहा शेतीला पाणी देण्यासाठी ज्या मोटरी चालू असतात त्या कंटिन्युअसली रात्रंदिवस उन्हाळ्यात चालू असतात. उन्हाळ्यात पाऊस पडत नाही त्यामुळे पाणी द्यायला लागतं शेतीला. अनेक गोष्टी या सगळ्या ठिकाणी करंट लाईट खूप एक्सेस मध्ये वापरले जाते. बरोबर ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी यूज इन द काय सांगा एक्सेस व्हेरी एक्सेस. खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी वापरली जाते आणि एक्सेस करंट इज ड्रॉन. खूप मोठा करंट जातो आणि इफ द ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग द काय इनसफिशियंट कॅपॅसिटी आणि या ट्रान्सफॉर्मर जो बसवला आहे त्याची कॅपॅसिटी जर कमी असेल तर काय होतं सांगा दिस वायर इट्स हिटेड. ही वायर हिट होते हा फ्यूज काय होतो सांगा ब्रेक होतो. आलं लक्षात. जर त्याची कॅपॅसिटी जर ह्या सगळ्यांना लाईट पुरू शकेल एवढी जर नसेल तर ट्रान्सफॉर्मरची शेजारचा फ्यूज जो आहे त्याची वायर काय होते हिट होते गरम होते जास्त करंट निघाल्यामुळं जास्त करंट वापरल्यामुळे समोर आणि when the excess of current goes through the wire then काय वायर गेट्स काय हिटेड तर फ्यूज वायर गेट्स मेल्टेड. फ्यूज वायर काय होतं मेल्ट होऊन जाते वितळून जाते तुटून जाते ब्रेक होते ते आणि सर्किट बंद पडतं आणि आपली लाईट जे ते शटडाऊन होते कळतं सर्वांना. आणि मग काय होतं मग वायरमॅन परत येतो त्या ठिकाणी आणि मग तोपर्यंत काही इन्स्ट्रुमेंट याच्यातले बंद झालेले असतात लाईट गेल्यामुळे. मग लाईट गेल्यामुळे काय इन्स्ट्रुमेंट बंद झालेले मग वायरमॅन काय करतो फ्यूज बसवतो परत लाईट चालू होते कळते सर्वांना. परत जर जरा वेळाने काय आलं जरा वेळाने परत लाईट आली म्हणून सगळे इन्स्ट्रुमेंट चालू चालले तर परत तास 2 तासांनी परत जर एक्सेस लोड त्याच्यावर जर आला कशावर त्या ट्रान्सफॉर्मर तर त्याचा फ्यूज परत जाणार आहे. तर ट्रान्सफॉर्मर तुम्ही पाहिले असेल फ्यूज जातात बऱ्याचदा. ते फ्यूज जाण्याचं कारण परत त्याचे एक्सेस ऑफ लोड त्याला म्हणतात ओव्हरलोडिंग. इफ द कॅपॅसिटी ऑफ द काय इलेक्ट्रिसिटी ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज लेस as per the requirement पेक्षा जर insufficient capacity ट्रान्सफॉर्मरचे असेल then the fuse wire of the transformer gets heated and it gets melt and the circuit gets break down and we can say that the light is off. कळतं सर्वांना. लाईट गेली म्हणतो आपण लाईट शट डाऊन. मग परत फ्यूज बसवला फ्यूजची दुसरी वायर टाकली की परत ते आपली लाईट चालू होते. अशा पद्धतीने आपण ते सुद्धा पाहिलं असेल बऱ्याचदा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. तिचा अर्थ काय सांगा डिफरंट युजेस असे वेगवेगळे युजेस आपण आपले पाहत असतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. हे सगळे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण जो टॉपिक शिकतोय ना हिटिंग इफेक्ट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक करंट हे सगळे त्या टॉपिकचे युजेस आहेत. आलं लक्षात मी काय काय सांगतोय पहा. असे अनेक युजेस असणार आहेत. असे काय सांगा अनेक युजेस असणार आहेत. बरोबर ठीक आहे. परंतु आपल्याला जे आपल्या सिलेबस मध्ये आहेत ते सिलेबस मध्ये एकदम सोपे आणि तुम्हाला समजतील किंवा तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये डे टू डे लाईफ मध्ये जे तुम्ही पाहता ते सगळे युजेस या ठिकाणी दिलेले आहेत. कळतं सर्वांना. या ठिकाणी ऍप्लिकेशन बल्ब मध्ये आहे नंतर आयर्न किंवा हीटर मध्ये आहे. तुमच्या लक्षात आलं बल्ब मध्ये कसं असं टंगस्टन नावाचं मटेरियल वापरलंय तुम्हाला या ठिकाणी मी लिहितो. बल्ब मध्ये कुठलं मटेरियल आहे सांगा टंगस्टन नावाचं मटेरियल वापरलंय. त्याचा काय सांगा व्हेरी हाय रेजिस्टन्स. त्याचा रेजिस्टन्स कसा असतो हाय असतो. हाय रेजिस्टन्स वाला मटेरियल आहे आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट असतो काय सांगा 3400 डिग्री सेल्सिअस. हाय रेजिस्टन्स वाला मटेरियल असल्यामुळं त्यातून इलेक्ट्रिक करंट गेला की ते काय होतं हिट होतं आणि ते हिट झाला की ते एकदम रेड होतं लाल बुंद होतं आणि काय सांगा स्टार्ट टू इमिट द हिट सॉरी इट स्टार्ट टू इमिट द लाईट. अशा प्रकारे त्याचा उपयोग होतो. आयर्न किंवा हीट मध्ये काय सांगा तुम्ही मटेरियल वापरलंय निक्रोम नावाचे काय सांगा
कॉईल वापरली, क्रोमची कॉईल वापरली, याच्या सुद्धा काय सांगा व्हेरी हाय रेजिस्टन्स असतो. कळतं सर्वांना, हाय रेजिस्टन्स त्या ठिकाणी असतो. कळतं सर्वांना. फ्यूज वायर जे हे खूप पातळ अशा प्रकारचे असते, व्हेरी थिन अँड लो मेल्टिंग पॉइंट अँड लो मेल्टिंग थेरी नाही काय सांगा लो मेल्टिंग पॉइंट. याला पण तेच आणि त्याला पण तेच. अशा रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने हिटिंग इफेक्ट काय केला जातो सांगा. इलेक्ट्रिक करंटचा वेगळा इन्स्ट्रुमेंट होतो वापरला जातो. हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. तर आपल्या टॉपिकचं नाव होतं पहा लक्षात घ्या. आपला जो चॅप्टर चाललेला आहे आता, चॅप्टरचं नाव काय होतं इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय टॉपिकचं नाव इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर त्यातला पहिला जो इफेक्ट आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे इलेक्ट्रिक करंट पासून हीट कशी प्रोड्यूस करतात ते काल आपण पाहिलं जूल्स लॉ मध्ये. आलं लक्षात. ठीक आहे. कशी प्रोड्यूस करतात. वेन द करंट इज पास्ड थ्रू द काय सांगा कंडक्टर हॅव्हिंग हाय रेजिस्टन्स. हाय रेजिस्टन्स वाल्या कंडक्टर मधून जर करंट पास केला तर त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस होते. आणि किती प्रोड्यूस होते त्याचा हा फॉर्म्युला आहे आय स्क्वेअर आर इंटू काय सांगा टी. ग्रेटर इज द रेजिस्टन्स ग्रेटर इज द हीट प्रोड्यूस. तर ते सर्वांना ठीक आहे एवढी हीट प्रोड्यूस होते. आलं लक्षात. ठीक आहे. मग आपण इलेक्ट्रिक बल्ब असेल, आयर्न असेल, कुकर असेल, राईट. ठीक आहे. इलेक्ट्रिक गिझर असेल, त्यानंतर अशा पद्धतीने काय हीट प्रोड्यूस करण्यासाठी त्या ठिकाणी वापरतो. त्याचप्रमाणे हीटचा उपयोग असा पण केला फ्यूज वायर मध्ये. हीट प्रोड्यूस झाली की फ्यूज वायर बंद होते, स्टॉप होते, ब्रेक होते. कळते सर्वांना. आणि फर्दर ऍक्सिडेंट्स विल बी काय सांगा प्रिव्हेंटेड. तर अशा रीतीने हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट दिस इज द फर्स्ट टॉपिक. आपण मी तुम्हाला सांगितलं की हिटिंग इफेक्ट. आता आपल्याला पुढच्या वेळेला काय पाहिजे काय ते वी आर गोइंग टू सी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. बरोबर आहे. किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आपल्याला इलेक्ट्रिक मोटर सुद्धा शिकायची आहे. लक्षात द्या काय शिकायचं इलेक्ट्रिक मोटर. हे फॅन जो चालतो ना तुमचा, आपण बटन दाबलं की करंट चार्ज काय होतं सांगा फॅन फिरतो, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. तर आपल्याला आता ते पाहिजे काय मेकॅनिकल. आता काय पाहिलं हिटिंग इफेक्ट पाहिलं ना. मेकॅनिकल इफेक्ट ऑफ काय इलेक्ट्रिक करंट. मेकॅनिकल म्हणजे काय मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करायचे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं. मग तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडला अरे आपण करंट बटन दाबले की फॅन कसं काय फिरतो. तर काय त्याच्या मागे प्रिन्सिपल आहे, काय कारण आहे, काय त्याच्या मागचं गोष्टी आहेत कुठल्या येते लक्षात राहणार. ते आपल्याला उद्या काय करायला सांगितलं इथून पुढच्या चॅप्टरमध्ये. आपल्या इलेक्ट्रिक मोटर कशी चालते, जनरेटर मध्ये मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल मध्ये केलं जातं आणि फॅन मध्ये इलेक्ट्रिकलचं रूपांतर मेकॅनिकल मध्ये केलं जातं. तर जनरेटर पण आपण पाहणार आहे आणि इलेक्ट्रिक मोटर सुद्धा आपण पाहणार आहे. म्हणजे आपण मेकॅनिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सुद्धा पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. आलं लक्षात. ठीक आहे. तर दिस ऑल आउट काय सांगा दिस पर्टिक्युलर लेक्चर. हे सगळे जे आहे व्यवस्थित पुस्तकात पहा. एक एक पॉइंट वाईज त्याचे नोट तयार करा. आता मी नुसते पॉइंट दिले त्याचे ऍक्च्युअली कसं समजा बल्ब मध्ये कुठलं मटेरियल वापरलेलं असतं, त्याचं कसं असतं, ते हीट होतं, रेड होतं, मग त्याच्यातून लाईट इमिट होते. हे सगळं व्यवस्थित लिहिल्यानंतर दुसरं घ्यानंतर तिसरं घ्यानंतर चौथं घ्या असं प्रॉपर नोट त्याची त्या ठिकाणी तयार करा. कळते सर्वांना. ठीक आहे. तर ते सर्वांना काय सांगा हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बाकीचं आपण उद्या बघू. थँक्यू.